नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी स्पर्धक 8 या आपल्या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, आपण एक छोटासा उपक्रम म्हणून सामान्य ज्ञान प्रश्नांची महत्त्वाची सिरीज सुरू केलेली आहे। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करूया। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एकूण 20 प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग वेळ वाया न घालवता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे विषुववृत्त। प्रश्न दुसरा, चिल्का सरोवर हे कोणत्या दोन नद्या दरम्यान आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे गोदावरी आणि महानदी। प्रश्न तिसरा, ठाणे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे उल्हास नदी। प्रश्न चौथा, पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्यास पृथ्वीचे तिंबटिंब म्हणतात। या प्रश्नाचे उत्तर आहे परिभ्रमण। प्रश्न पाचवा, पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा सिद्धांत कोणी मांडला? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कोपर्निकसने। प्रश्न सहावा, अष्टपैलू साहित्य म्हणून कोणाला ओळखले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पु ल देशपांडे। प्रश्न सातवा, महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात कोणती मृदा आढळते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे रेगूर मृदा। प्रश्न आठवा, प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वसनाद्वारे किती हवा शोषण केली जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 10 ते 20 kg। प्रश्न नववा, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 750 किलोमीटर। प्रश्न दहावा, भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजताना कोणता कालखंड हे वर्ष मोजले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1 एप्रिल ते 31 मार्च। प्रश्न अकरावा, पेन्सिलिनचा शोध कोणी लावला? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंगने। प्रश्न बारावा, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कोणी केली? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ॲनी बेझंट। प्रश्न तेरावा, फ्रेंच राज्यक्रांती कधी झाली? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1789ला। प्रश्न चौदावा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली होती? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे BN राव। यांचे पूर्ण नाव सर बेनेगल नरसिम्हा राव असे होते। पुढील प्रश्न 15वा, पाकिस्तान हा शब्द सर्वप्रथम कोणी वापरला? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे चौधरी रहमत अली। प्रश्न 16वा, सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक कोणी लिहिले? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी। प्रश्न 17वा, भारत डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबाद। प्रश्न 18वा, बँकेचा दर हे पतनियंत्रणाचे कोणते साधन आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे संख्यात्मक। प्रश्न 19वा, दरवर्षी संयुक्त राष्ट्र दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 24 ऑक्टोबर। प्रश्न 20वा व या स्लाइडचा शेवटचा प्रश्न, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1958 पासून। मित्रांनो, ही स्लाइड आवडल्यास लाईक व सबस्क्राईब नक्की करा आणि गरजू विद्यार्थ्यांना शेअर देखील करा। धन्यवाद।